चक्रधर प्रभूंची श्रीमूर्ती हृदयगाम्य करीत सायंकाळच्या सपूजित गोसावी आसनी उपविष्ट असती. या लीळा संदर्भाला आठवीत प्रार्थनेने आजच्या सत्राची आपण सुरुवात करतो आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा. ज्ञान देऊनी उद्धारिसी तू, सकल जीवांचा हितकारक तू. देवा सर्वेश्वरा स्वामी चक्रधरा. दुःखहारक तू सुखदायक तू, मूळ विद्येचा छेदक तू, आनंदाचा झरा स्वामी चक्रधरा. जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा. लीळांचे चिंतन घडावे, जीवन आमुचे पावन भावे. पुलकित भावी धरा स्वामी चक्रधरा. जय श्री जय श्री चक्रधरा स्वामी चक्रधरा. स्वामी चक्रधरा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो. परमार्ग हा सूचना आहे, मोबाईल बंद करा, आहे की नाही. मोबाईल आणि आपल्याकडचे जे जे काही व्यवधान आणणारे विचार असतील, आणखीन काही व्यापार असतील, हे सगळं आपल्या डोक्यातलं बंद करून या ठिकाणी आता बसायचं आहे. महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर संस्था या संस्थेच्या वतीनं सुरू असलेला हा 2 दिवसीय श्री चक्रपाणी चरित्राचा लीळा चिंतन सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित सर्वच अच्युत गोत्रीयांना दंडवत करून आजच्या सत्राची आपण सुरुवात करतो आहोत. आपण सकाळच्या सत्रामध्ये संदर्भ बघितलेला होता की श्री चक्रपाणी महाराजांच्या अवतार कार्यातील जी स्थलांतरण झालेली आहेत, त्या स्थलांतरणामध्ये फलटणवरून स्थलांतर होऊन श्री चक्रपाणी राऊळ मातापूरला आले आणि मातापूरहून द्वारावतीला आले. त्या ठिकाणी श्री चक्रपाणी राऊळांची क्रीडा चालू झाली. या संदर्भातील आपण संदर्भ बघितलेले होते.
श्री चक्रपाणी राऊळांची दिनचर्या फलटणला असताना कशी होती ती आपण बघितलेली होती. त्यानंतर द्वारकेला असताना श्री चक्रपाणी राऊळांची दिनचर्या कशी होती ते आपण पाहिलं. एकूण किती प्रहर? 2.25 प्रहर. म्हणजे किती गणित काढलं होतं आपण? 6.75 तास श्री चक्रपाणी राऊळ सुरूप मार्जनी क्रीडा करायचे. आणि मग अशा प्रकारची श्री चक्रपाणी राऊळांची क्रीडा नुसती ग्रामस्वच्छतेलाच देणारी नव्हती. दृष्टपर दिसताना काही गोष्टी आम्हाला त्या लक्षात येत नाही. परमेश्वर अवतार जेव्हा एखादी क्रीडा करत असतात तेव्हा त्या क्रीडेच्या पाठीमागे अनंत हेतू परमेश्वराचे त्या ठिकाणी घडतात. श्री चक्रपाणी राऊळ जरी खराटा आणि सूप घेऊन झाडत असताना दिसले, जेणेकरून ग्राम स्वच्छता होताना जरी दिसत असली तरी अदृष्ट हेतू त्या पाठीमागचा त्याही पेक्षा महत्वपूर्ण होता. श्री चक्रपाणी राऊळ जेव्हा झाडायचे तेव्हा अनेक जीव जंतूंना त्या ठिकाणी अनंत प्रकारचे दान वर्तायचे. द्वारावतिकारा पासोनी अनंता सिद्धी, अनंते चरित्रे केली, अनंता लीळा केलिया, अनंता जीवा ते उद्धरिले. श्री चांगदेव राऊळ गोसावी यांनी अनंत चरित्रे केली, अनंत लीळा केलिया आणि अनंत जीवांचा त्यातून उद्धार झाला. आता उद्धार झाला म्हणजे नेमकं काय झालं? तर उद्धारण परमेश्वराचं चहुदाणी उद्धरण घडत असतं. तसं तर श्री चक्रपाणी राऊळांना अवर द्यावयाचेची व्यसन, परंतु नुसतं अवर देणे म्हणजे विद्या दिलं एवढंच नाही. श्री चक्रपाणी राऊळापासून अनंत जीवांना यथातथ्यपणे संबंधाचं दातृत्व झालं. परमेश्वर अवतार जिथे क्रीडा करतात, ज्या ज्या वस्तूला स्पर्श होतो, संबंध होतो, ज्या ज्या वस्तूंशी ईश्वराचा योग येत असतो, त्या त्या ठिकाणी त्या जीवाला एक वेळ जर संबंध झाला परमेश्वराचा तर 1000 वर्षाचं भोगभूमीमध्ये मनुष्यत्व प्राप्त होतं. 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळ जर संबंध झाला तर निर्णय असं सांगतात की 10,000 वर्षाचं संबंध फळ प्राप्त होत असतं. हे झालं संबंध दानाविषयी. आता विचार करा, चक्रपाणी राऊळ कुठे कुठे विहरले असतील, विचारले असतील आणि तिथे किती किती जीवांना संबंधाचं दान झालं असेल. हे संबंधाचं दानदातृत्व तिथे वर्तलं. त्याही पलीकडे जाऊन ग्रहणादानाचा एक प्रकार आहे. हा सुद्धा अवरांतून दानाचाच एक प्रकार आहे. ग्रहणादान म्हणजे तयाचे सिदे घेऊनी तयासी दिजे, एक घेऊनी एक देती. म्हणजे त्या जीवाने जे काही जोडलेलं आहे, अर्जकत्व केलेलं आहे, ते अर्जकत्व घेऊन त्याच्या फळाचं दातृत्व करणे. कारण हा जो जीव आहे, या जीव क्षणा एका माझी ते एक आपजवी. क्षण एक क्षणाची कृती जीवाच्या मोठ्या काहीतरी फळाला प्राप्त करून देणारी असते. मग ते कदाचित सुखरूपही असेल, कदाचित दुःखरूपही असेल. आणि आमच्या जीवनात किती क्षण येतात? आपण वर्ष मोजले, 100 वर्षाचं आयुष्य, एका वर्षाचे दिवस मोजले, एका दिवसाचे काय मोजले आपण? तास मोजले, तासातले मिनिट मोजले. परंतु आम्ही जर संपूर्ण जीवनाचा विचार केला तर आम्ही किती मिनिटे जगलो हे सांगायला मोठं अवघड होईल. आम्ही किती क्षण जगलो आणि कोणत्या क्षणात कोणती कृती केली. आता या क्षणात आपण प्रवचन ऐकतो आहोत, तर पुढचा क्षण काय उपस्थित होईल माहिती नाही. घरी आज दिवसभराचा विचार करा बरं, आपण किती क्षण जगलो, काय काय आपल्या हातून घडलं. पोतीला रस्त्यातून येताना एखादी मुंगीची हिंसा घडली का? कोणाचं आपण अंतकरण दुखवलं का? आहे की नाही? प्रत्येक क्षण आहे की त्या क्षणात वेगवेगळ्या पद्धतीचं अर्जकत्व जीव करतो. कधी चांगलं करतो, कधी वाईट करतो, कधी संतरूप कर्म घडतात, कधी असंतरूप कर्म घडतात. आणि मग या संत आणि असंताच्या एवढी दाटी झालेली आहे की हे जीवाला भोगायसाठी सुद्धा वेळ नाही. त्यातल्या त्यात दुःखरूप कर्म जीवानं जास्त जोडलेले आहेत. आणि एखादं सुखफळ भोगावं तर त्याला सुद्धा उसंत नाही. आणि सुखफळ कमी आहेत, मोजलेले आहेत. आणि
दुःखफळाची मात्र गणतीच नाहीये. सुखफळ मात्र 81,10,00,000 बस, याच्या पलीकडे सुखफळ नाहीत. आणि तिथे भोगायला जावं म्हटलं, समजा एखादा इंद्राचं फळ जोडलेलं आहे, पण आधीच तिथे एक जण बसलेला आहे, त्याचा वेळ व्हायचा आहे पूर्ण. मग आता तो म्हणतो, आता तू क्यू मध्ये लाईन मध्ये लागून काय करतो, म्हटलं तोपर्यंत बाकीचं भोगून घेऊ दुःख जे आहे ते. या असंताच्या दाटीमुळे संत भोगवण्यासाठी उसंतच नाही. त्याला आमच्या भाष्यकारांनी फार सुंदर उदाहरण दिलेलं आहे की कोणी एक लेक असते, तिच्या घरी काहीतरी काम असतं, ती लग्न होऊन ती आपल्या सासरी गेलेली आहे आणि तिच्या घरी सासरी काहीतरी काजभोज उपस्थित झालेला आहे आणि तिची ती आई तिच्याकडे गेलेली आहे म्हणजे तिच्या सासरी, आणि ती पाहते की आपली लेक खूप धावपळ करते, खूप काम करते आहे, तिला जेवायला सुद्धा वेळ नाही, पाणी पियायला सुद्धा वेळ नाही. आणि मग ती काय करते, तियेचेची अन्न तियेचेची थाळा ठेवून वाढी, तिच्याच घरचं ताट, तिच्याच घरचं तयार केलेलं अन्न. फक्त या आईनं काय केलं, हा, हरकत नाही, बर, ठीक आहे, माझा आवाज येतोय का? हा, चला मग काय आपल्याला काही अडचण नाही कशाची. हा, फक्त व्यवस्थापकापैकी कोणतरी उठा, बाकी कोणी नाही उठलं तरी चालेल. आणि मग ती काय करते, तिचेच अन्न तिच्या ताटामध्ये वाढते. आणि मग काय होतं की अन्न तिचंच आहे, ताटही तिचंच आहे, फक्त काय केलं ते आईनं दिलं, एवढंच फक्त फरक. तसं परमेश्वर काय करतात की ते जे अन्न आहे म्हणजे त्याने जोडलेलं फळ, ते फळ त्याला देतात. याला म्हणायचं ग्रहणादान. ग्रहणा म्हणजे ग्रहण करून देणे, ग्रहणा म्हणजे घेणे, आणि दान म्हणजे देणे. घेणे आणि देणे त्याचा अधिकार घेऊन त्या अधिकाराच्या फळाचं दातृत्व करणं. या ग्रहणादानाचे सुद्धा दातृत्व श्री चक्रपाणी रावळांकडून द्वारकेला वर्तले. त्या पुढची दानाची प्रक्रिया आहे ते म्हणजे लीळादान. अनार्जित ते लीळा, जे जीवानं जोडलेलं नाही ते त्याला देणं, किंवा कमी जोडलेलं आहे ते अधिक देणं, याला लीळादान असं म्हणायचं. श्री चक्रपाणी रावळांनी आता त्या ठिकाणी ज्या काही ग्रहणा आणि लीळा केल्या, त्या ग्रहणा आणि लीळा आपल्याला लक्षात न येणाऱ्या आहेत. तिथे श्री चक्रपाणी राऊळ झाडतायत, परंतु झाडत असताना काय होणार आहे, एखादी मुंगी मरणार आहे, पण मेली कोणाच्या हाताने, प्रत्यक्ष ईश्वराच्या हाताने. याला म्हणायचं उतटणे रूप लीळा. परमेश्वर त्या जीवाचं उतटन करतात. जसं श्रीप्रभू बाबांचा संदर्भ आपल्याला माहिती आहे. श्रीप्रभू बाबांनी त्या नालीमधला परिव्यातला जीव उचलला, त्याला आपल्या श्रीकरामध्ये घेतलं आणि काय केलं, होय मेली ब्रह्मा. त्याची कणव जी होती ती कमी होती, ती प्रौढवली, वाढवली, आणि त्याला शेवटी काय केलं, ब्रह्मपदी बैसविले. याला म्हणायचं लीळादान. तशा प्रकारच्या अनंत जीवांचं लीळादान. आता झाडत असताना किती जीव असतील, किती जंतू असतील, त्यांना उचलायचं, तो कचरा उचलायचा, त्या कचऱ्यात कितीतरी जीव जंतू येत असतील, गोमतीमध्ये निक्षेप करताना कितीतरी जीवांना लीळादान घडत असेल, त्याची तर गणतीच नाही. आणि त्याही पलीकडे जाऊन जर कैवल्यदानाचा विचार केला तर आम्ही सकाळी जी लीळा अभ्यासली जोगऱ्याची, तयासी अपरोक्ष विद्या सज्जरणी. आणि शेवटी आता पाप संपून गेलेत. श्री चक्रपाणी रावळांना तो अनुसरल्याचा संदर्भ आपण सकाळी पाहिला. आणि जो परमेश्वराला अनुसरतो त्याला महत्वपूर्ण दान वर्तत, ते म्हणजे कैवल्य दान. जोगऱ्याच्या माध्यमातून श्री चक्रपाणी रावळांनी कैवल्याचं दानदातृत्व सुद्धा केलेलं आहे. इतकंच नाही, द्वारावतिकारापासून अनंता सिद्धी, अनंत जीवांना अनंत प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या. मुक्याला वाचा देणे, पंगुळा पाय देणे, याही पलीकडे जाऊन ज्या सिद्धी आहेत, म्हणजे अष्टमा सिद्धी सांगितल्या जातात. अणिमा महिमा शैव गरिमा लघ्विमास्तता ईशित्वंच वशित्वंच प्राकाम्या प्राप्तिमिती. या अनंत प्रकारच्या ज्या सिद्धी आहेत, या सिद्धींचंही दातृत्व श्री चक्रपाणी रावळापासून त्या ठिकाणी वर्तलं. आणि द्वारकेच्या ज्या काही लीळा आहेत, त्या लीळेमध्ये महत्वपूर्ण काही लीळेचा संदर्भ आम्हाला त्या ठिकाणी येतो. आता बरेचसे संदर्भ आहेत, जसं आता वाराणसी जणू नेणे आणणे, जसं आपण फलटणच्या काही लीळा पाहिल्या, तसंच या अशाही संदर्भाच्या काही लीळा आहेत की काही लोक
त्या द्वारकेवरून वाराणसीला जाण्यासाठी एक पौवा निघालेला होता आणि कुणी एक दाम्पत्य जे वयोवृद्ध होतं, म्हातारं होतं, त्यांना पैसे नव्हते त्यांच्याकडे जाण्यासाठी. टका धर्म टका कर्म, आहे की नाही? पंगत करायची तरी टका पाहिजे की नाही? टका पाहिजे, त्यांच्याकडे ते पैसेच नव्हते. त्यांनी श्री चक्रपाणी रावळांना विनंती केली, म्हटले जी सगळा पौवा निघून गेला, आम्ही मागेच राहिलो. आणि श्री चक्रपाणी रावळांनी त्यांना ज्या दिवशी ते वाराणसीला ती तिथी होती, तो जो संदर्भ होता, त्या दिवशी त्यांना त्या ठिकाणी नेलं आणि सगळ्या लोकांना त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं की हे आजच कसं काय आले, आणि पुन्हा त्याच दिवशी नेऊन त्याच दिवशी वापस आणलं. म्हणजे अशा प्रकारच्या चमत्कृती असलेल्या अनेक लीळा. आता हे आपल्याला वाटतंय मोठं, पण आता पुण्याला एका दिवसात जाऊन फ्लाईटनं वापस येऊ शकतो की नाही आपण? आता आपण ते करू शकतो. कदाचित त्या काळी ते घडलं नाही. आता आपण इथं बटन दाबला की लाईट लागते. फक्त आपल्याला 800 वर्ष उशीर झाला. 800 वर्षाच्या आधी कदाचित तुम्ही बटन दाबून लाईट जर लागली असती तर तुमची त्या ठिकाणी हे झालं असतं. चमत्कार वेगळा आणि ईश्वरत्व वेगळं. चमत्कार घडतोय म्हणून ईश्वरत्व आहे असं नाहीये. ईश्वर आहेत म्हणून चमत्कार घडतोय, हे इथे लक्षात घेणं महत्वाचं. चक्रपाणी चरित्रामध्ये अनेक पद्धतीच्या चमत्कृती आपल्याला पाहायला मिळतात. याच्यामध्ये ईश्वरीचं विज्ञान कार्यरूप होत असतं आणि त्या विज्ञानाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अनेक पद्धतीच्या क्रीडा घडतात. श्री चक्रपाणी रावळांच्या या क्रीडेमध्ये अशाच पद्धतीची एक क्रीडा अजून पाहायला मिळते की वृषभ उत्थापन कथन. त्या द्वारकेमध्ये एक मंदिर होतं. त्या मंदिराचं सिद्धनाथाचं देऊळ होतं. सिद्धनाथ म्हणजे महादेवाचं मंदिर. आता महादेवाचं मंदिर म्हणजे त्या ठिकाणी पिंड लिंग असणार आणि ते असं उघड्यावर होतं. तिथे दररोज एक काय होता, वसो, तो वसो त्या मंदिरामध्ये जायचा. त्या देवतेला कोणी फुल अर्पण करायचं, काही अर्पण करायचं, त्या देवतेच्या लिंगावरची तो फुलं खायचा आणि दररोजची त्याची ही दिनचर्या चालू असायची. एकदा असं झालं, त्या मंदिरामध्ये तो गेला फुलं खाण्यासाठी आणि काहीतरी आता त्या दिवशी त्याचा काही अंदाज चुकला असेल, त्या पायरीवरून काय झालं, त्याचा पाय घसरला आणि काय झालं, तिथेच तो काय झाला, पडला तसा मेला. आता काय झालं की तिथे गेल्यामुळे काय झालं, रस्त्यातच नेमका तो पडला. आता मंदिरामध्ये जाताना येतानाचा रस्ता होता, लोकांना जाता येता येईना, बरं तो मेला. आता आता काय करायचं त्याला? आणि देवतेची पूजा पुरस्कार वर्जला आणि तिथले जे मंदिराचे पुजारी होते त्यांनी विचार केला की आता काय करावं. आणि श्री चक्रपाणी राऊळ ग्रामस्वच्छतेचं अभियान राबवत आहेत हे त्यांना माहिती होतं आणि ही सगळी मंडळी त्या ठिकाणी श्री चांगदेवरावळापाशी आले. काही महाजन त्याच्यामध्ये होते, ते भोपे पुजारी होते. त्यावेळेस श्री चांगदेवरावळांना गोमतीचा तिरी आसन से, गोमतीच्या तीरावर काठावर श्री चक्रपाणी रावळांचं आसन होतं आणि ते त्या ठिकाणी पोहोचले. साष्टांग दंडवत त्यांनी घातले आणि ते सांगतायत की जी वसो देवते वरील फुले नीच खाय, तो वसो एक वेळ तो नाशी माझी बैसला होता, तो नासीसी रिगाला आणि निघता सिरकला, तो सरला, तो नासियांतू बैसला असे तो नुठी, तो सरला आणि त्या नालीमध्ये पडला. आता काही ठिकाणी नालीत उल्लेख आहे, काही ठिकाणी मार्गात उल्लेख आहे. आणि मग म्हटले आता याच्यावर काय करायचं? तो म्हटले उठवताना उठत नाही, काय करू? म्हटले देवतेसी पूजा पुरस्कार वर्जिला, आता देवता स्पर्श राहिला जी, देवतेला पूजा पुरस्कार काही करता येईना, आता नेमकं काय करावं? आणि मग श्री चांगदेवरावळांनी त्यांची विनंती मान्य केली. त्यांना वाटलं की श्री चांगदेवरावळ त्याला उचलतील आणि बाहेर नेतील, परंतु श्री चांगदेवरावळांनी त्या ठिकाणी जाऊन काय केलं, तिथे पोहोचले आणि श्री करीचे अंगुठे नि उठविला परी नुठी. आता तो मेलेला होता, त्याला श्रीकरीचे अंगुठेनी उठवला, त्या श्रीकरीचा अंगुठा त्याला लावला आणि त्याला उठवायचा प्रयत्न केला, पण तो काही उठायला तयार नाही. आणि मग श्रीकरी खडा घेतला, श्रीकरामध्ये हातामध्ये एक खडा घेतला आणि खडेनी वसो चिमिला, एकी वासना हाणितला. तो खडा काय केला, त्या रेड्याला त्या ठिकाणी तो खडा मारला
आणि जसा मारला आणि आश्चर्य झालं की आन उठिला पवळी बाहेरी चोवटावरी गेला तेथ जाऊनी पडिला. आणि तो वसू तिथून उठला, नुसता उठला नाही, त्या मंदिराची जी पवळी होती, परकोटाची भिंत, त्या भिंतीच्या बाहेर जाऊन तो पडला. मग कोण जाणे काही ऐसा अदृश्य झाला. वांदेशकर पाठ असं सांगतो की काय माहित की तिथं बाहेर पडला, सगळे लोक पाहायला गेले तर तिथं काहीच दिसेना आणि अदृश्यच होऊन गेला त्या ठिकाणावरून. आणि सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं, थोर विस्मय झाला. बाईसा हा घटनाक्रम जेव्हा स्वामींनी बाईसांना सांगितला तेव्हा बाईसा स्वामींना विचारते, बाबा तो काय झाला? म्हटले तो वसो, खरं तर तो तिथे असायला हवा होता किंवा तिथे जाऊन मरायला पाहिजे होता. मग तो काय झाला, अदृश्य झाला, तो कुठं गेला, काय झालं, त्याची विल्हेवाट काय झाली? स्वामी सांगतात, बाई तो इंद्रलोकासी गेला, तो इंद्राचा वसो. स्वामी सांगतात की बाई तो जो आहे तो इंद्रलोकाला, तिथून अदृश्य होऊन तो सरळ इंद्रलोकाला गेला. अर्थात श्री चक्रपाणी राऊळांनी त्याला काय केलं, जसं सदैही अप्रोक्ष होते तसं याला या ठिकाणाहून सरळ इंद्रलोकी त्याला पाठवून दिलं आणि तो इंद्राचा वसो म्हणून तो फळियाच्या ठिकाणी तो त्या ठिकाणी झाला. एकूणच अशा पद्धतीचे अनेक घटनाक्रम, अनेक लीळा संदर्भ या ठिकाणी दिसतात. तशाच पद्धतीचा एक घटनाक्रम आहे मृत्यश्वान परित्यजने. असंच श्री चक्रपाणी राहुळांची क्रीडा चालू असताना काय झालं की एका ठिकाणी सुने म्हणजे कुत्र सरलेलं होतं, मेलेलं होतं आणि श्री चांगदेव राऊळ गोसावी यांनी त्याला काय केलं, आपल्या उचललं आणि श्रीमुकुटावर ठेवलं आणि नेऊनी गावा बाहेरी परित्यजले, नेऊन गावाच्या बाहेर त्याला काय केलं, टाकलं आणि तेही अदृश्य झाले, ते सुद्धा अदृश्य झालं. एवं अशा प्रकारच्या परमेश्वर याला लीळादान असं म्हणायचं की त्या जीवाने जोडलेलं नाही किंवा कमी जोडलेलं असताना अधिक देणे, याला सुद्धा लीळादान असंच म्हणायचं. अशा अनेक लीळादानाच्या घटना आपल्याला या ठिकाणी दिसतात. पैकी याही पलीकडे जाऊन सर्वात अवतरण कार्यातली जी काही महत्वाची साखळी आहे म्हणजे श्री चांगदेव राऊळ गोसावी या ज्ञानशक्ती स्वीकार परंपरेत जसं श्री दत्तात्रय प्रभू आदि कारण, तसं दुसरा क्रमांक द्वितीय कारण श्री चांगदेव राऊळ गोसावी. म्हणजे कारणाचा विचार करीत असताना श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचा दुसरा नंबर लागतो. आदि कारण, आदि म्हणजे सुरुवात, सुरुवातीचे कारण श्री दत्तात्रय प्रभू बाबा आहेत. दंड बाबा, दंड 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 दंड, हा दंडोत करूयात बाबांना. या ठिकाणी परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय मुकुंदराज बाबाजी संन्यासी, बाबांचं आगमन झालं. टाळ्यांच्या गजरात आपण बाबांचं स्वागत करूयात. दंड दंड दंड, बर आहे. आणि या अवतार कार्यामध्ये दंड दंड दंड, बरोबर असं चल ठीक आहे. नाही नाही नाही, वर बसा. नाही 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 नाही, वर बसा. नाही नाही, मी उठू का? मग तुम्ही बसा. नाही, मला खाली बसून पोथी करता येते, काही अडचण नाही. नाही 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 नाही, बसा बसा. धन्यवाद, बस धन्यवाद. आणि या साखळीमध्ये जी ज्ञानशक्ती स्वीकार परंपरेची जी साखळी आहे, या साखळीमध्ये जसं आपण पाहिलं की या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदि कारण, तसं द्वितीय कारण श्री चांगदेव राऊळ गोसावी आहेत. मूर्ती ज्ञान या प्रकरणामध्ये याचा संदर्भ येतो की द्वितीय कारण म्हणजे श्री चांगदेव राऊळांपासून श्री प्रभू बाबांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. हा जो काही संदर्भ आहे, हा संदर्भ आपल्याला चिंतनीय आहे, मननीय आहे आणि म्हणून हा संदर्भ अतिशय महत्वाचा आहे की श्री चक्रपाणी लीळा चरित्रामध्ये श्री प्रभू दर्शन कथन ही लीळा या ठिकाणी येऊन जाते. भटोबास एकदा
स्वामींना प्रश्न विचारते झाले की जी जी श्री प्रभू कवणिये दशे परावर स्वीकरिले, श्री प्रभू बाबांनी कोणत्या दशेमध्ये कोणत्या अवस्थेमध्ये परावराचा स्वीकार केला तो सांगावा. आणि मग श्री प्रभू बाबांच्या संबंधीची माहिती आमच्या स्वामींनी त्या ठिकाणी आचार्यांना दिलेली आहे की श्री प्रभू गोसावी यांनी अवतार स्वीकार केला आणि 16 वर्षात संन्यास स्वीकारला. 16 वर्षाचं असताना संन्यासाचा स्वीकार केला. कुठे संन्यासाचा स्वीकार केला? आपल्याला माहिती आहे की पांचाळेश्वर जवळ साष्टी पिंपळगाव नावाचं एक स्थान आहे. साष्टी पिंपळगाव तिथे पंचलिंगी म्हणजे 5 लिंग एका ठिकाणी होते, असं आजही ते लिंग त्या ठिकाणी आहेत. आत्ताच काल परवा आटनामध्ये असताना तो स्थानवंदन करण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी श्री प्रभू बाबांनी संन्यासाचा स्वीकार केला. गुरूंचं नाव कमळारण्य असं होतं आणि संन्यासाचं नाव श्री प्रभू बाबांनी विबुधारण्य असं नाव स्वीकार केलं. आणि त्या कमळारण्य गुरु यांच्यापासून त्यांच्यासोबतच आणखीन एकाने दीक्षा घेतली, त्यांचं नाव होतं दुंडी राऊळ. आणि हे दोघे दुंडी राऊळ आणि श्री प्रभू गोसावी दोघे जण तिथून काय झाले, द्वारावतीयेसी विजय केले, द्वारावतीला विजय केलं. सोबत सरिसे शुक्ल भट्ट आणि दुंडी राऊळ होते. शुक्ल भट्ट आणि दुंडी राऊळ हे दोघेही सोबत आहेत. तेथ गौतमीचा संगमी स्नान केले. त्या द्वारकेला गौतमीचा जो संगम आहे, गौतमी नदी, त्या संगमावर त्यांनी स्नान केलं. श्री प्रभू गोमतीयेचा तिरी वाळवंटी उकडा आसन स्वीकरिले. श्री प्रभू गोसावी यांनी त्या गोमती नदीच्या काठावर वाळवंटामध्ये उकड आसन म्हणजे दोन्ही पायावर बसणे, याला उकड आसन म्हणायचं, तिथे स्वीकार केलं. श्री प्रभू गोसावी यांची जी श्रीमूर्ती होती ते सांगितलेलं आहे की त्यांनी संन्यास स्वीकार केल्यानंतर हाती दंडू असे श्री प्रभू पुढा देव पाठ मांडिला, तयावरी साळी ग्राम मांडिले, पुढा दंडू ठेविला. आणि श्री प्रभू गोसावी त्या ठिकाणी आसनस्थ झालेले आहेत, पुढा दंड मांडलेला आहे. दंड म्हणजे तुम्ही त्या ऋषीच्या याच्यात पाहता की नाही, असा हात ठेवलेला असतो, त्या हाताच्या खाली एक दंड असतो, समोर अशी मनगटी असते, त्याला म्हणायचं दंड. आणि त्या ठिकाणी काय केलं, समोर देवपाठ मांडला, एक पाठ मांडलेला आहे, त्याच्यावर काही शाळीग्राम ठेवलेले आहेत. आणि श्री प्रभू गोसावी प्राणायाम धरुणी बैसले असते. प्राणायाम धरून म्हणजे त्या योग सिद्धीचा एक प्रकार तो त्या ठिकाणी करत मंत्र जपत होते. पुढा जवळी दुंडी राऊळ बैसले असती, पासी से जे शुक्ल भट्टही बैसले असती, तेही दोघे जपत बैसले असती. दुंडी राऊळ ते संन्यासी. आणि अशा प्रकारे दुंडी राऊळ, श्री प्रभू बाबा, शुक्ल भट्ट हे तिघे बसलेले आहेत. समोर देवपाठ मांडलेला आहे आणि त्या गोमतीच्या तीरावर त्यांचा जप चालू आहे. अशी ती अवस्था होती. आणि असं ते सगळं प्रकरण सुरू असताना श्री चांगदेव राऊळ अवधूत वेशे विधी गोदर्या झाडुनी सुपी पुंजे भरुनी मामा म्हणून श्री मुकुटावरी ठेविले. इकडे श्री चक्रपाणी राऊळ त्या विधी गोदऱ्यामध्ये त्यांचा तो व्यापार चालू आहे. आणि त्यांनी काय केलं, तिथले सुपे पुंजे भरून काय केलं, आपल्या श्रीमुकुटावर ठेवून नेमकंच त्या गोमतीयेच्या तिरी विजय केले. गोमतीयेमध्ये पुंजे निक्षेपिले. त्या गोमतीमध्ये आणलेला जो कचरा होता तो निक्षेपित केला. आणि मग उजवे श्रीकरी खराटा, डावीये श्रीकरी सूप. आता याच्यामध्ये मात्र असं काही आलं नाही, डाव्या श्रीकरी खराटा. इथं एकच सांगितलं, उजव्या श्रीकरी खराटा आणि डाव्या श्रीकरामध्ये सूप आहे. आणि मग श्री चांगदेव राऊळ सुरूप मार्जनी क्रीडा करुणी उभया गोमतिया वाळवंटे भिजी करीत होते. आणि मग तो निक्षेपित करून त्या वाळवंटाच्या दिशेनं त्या रेतीतून वाळूतून चालत श्री चांगदेव राऊळ गोसावी गमन करतायत. आणि पुढा गोमतीयेचा तिरी श्री प्रभू आसनी उपविष्ट. श्री प्रभू गोसावी, दुंडी राऊळ, शुक्ल भट्ट तिथे बसलेत. आणि श्री चांगदेव राऊळ गोसावी यांनी हे दृश्य पाहिलं आणि श्री चांगदेव राऊळांचा मोर्चा त्या ठिकाणी वळला. त्या ठिकाणी श्री चक्रपाणी राऊळ आले आणि काय केलं की उजवा श्रीकरी खराटा,
डाविये श्री करी सूप असे श्री चांगदेव रावळी श्री प्रभूच्या श्री मुकुटावरी सूप ठेविले. श्री प्रभू त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि चांगदेव रावळांनी काय केलं, श्री प्रभू बाबांच्या श्रीमुकुटावर आधी सूप ठेवलं, वरी खराट्याचा घाव दिदला. सूप ठेवलं त्याच्यावर खराट्याने काय केलं, घाव दिदला म्हणजे मारलं. आणि एकी वासना असंही सांगितलं की दोही देवा भेटी झाली मग खेव दिदले. दोही देवांची त्या ठिकाणी भेट झाली, दोघांनी आपापसामध्ये काय दिलं, क्षेमालिंगन दिधलेलं आहे. तेथ श्री प्रभू परावर स्वीकरिले अवराच्छा दिले पर प्रगटिये केले. त्या ठिकाणी श्री प्रभू गोसावी यांनी काय केलं, अवर पर आणि उभय शक्तीचा त्या ठिकाणी स्वीकार केला, ज्ञान शक्तीचा स्वीकार केला. एकी वासना अवतारू स्वीकरिला. वैद्येश्वर पाठामध्ये हे संदर्भ या ठिकाणी महत्वपूर्ण आहेत की अवतारू स्वीकारला. आता काही तिथला अवतार गेला दुसरा अवतार आला असा अर्थ या ठिकाणी अभिप्रेत नाही, तर अवतारू स्वीकारला. खऱ्या अर्थाने अवताराचा अवतार पण जर आहे तर ते ज्ञानशक्तीच्या अर्थाने आहे, स्वीकाराच्या अर्थाने आहे. म्हणून या ठिकाणी अवतार स्वीकारिला किंवा प्रवृत्त्यांतर झालं तरी सुद्धा अवतार स्वीकारल्याचा संदर्भ येतो. जसं आपल्याला माहिती आहे की आमच्या गोसावी यांनी डोमेग्राम येथे असताना काय केलं, औदास्य स्वीकार केलेलं होतं. मर्दना मादनेचं स्थान जे पटीशाळा उतरून राजमठाच्या पटीशाळेच्या सोंडीच्या बाजूला स्थान आहे, तिथे औदास्याचा स्वीकार केला. बाईसा स्वामींचं स्नान उरकलेलं आहे आणि पडदणी स्वामींच्या श्रीमूर्तीवर आहे. बाईसा कपडे आणण्यासाठी गेल्या, तेवढ्याच स्वामी इथून औदास्य स्वीकार करून कुठे गेले, प्रसन्न मठाकडे गेले. आणि तिथे रिगता डाव्या हाता आग्नेय कोणी पूर्व पश्चिम ओटा त्या ठिकाणी होता. तेथ उताना पहुड स्वीकारला. आणि बाईसा पाहते स्वामी दिसत नाहीयेत आणि बाईसा गजबजून कुठे आहेत स्वामी म्हणून पाहिलं तर ओले पाय स्वामींचे श्रीचरणाचे जे ठसे आहेत त्या ठिकाणी दिसले. बाईसाने त्या श्रीचरणाचा वेध घेतला. ठशाच्या वेदाने जेव्हा बाईसा तिथपर्यंत जाऊन पोहोचल्या तेव्हा असं लक्षात आलं की स्वामींच्या श्रीमूर्तीवर अपार असं औदास्य पसरलेलं आहे. आणि बाईसा घाबरल्या, त्या ठिकाणी पुन्हा वापस आल्या, नागदेवांना शोधलं. अरे नागदेवा धाव आणि पहा स्वामींची अवस्था कशी आहे. स्वामींना पाहण्यासाठी भटोबास आले आणि आता काय करावं, भटोबासांनी बाईसांना सांगितलं की बाई श्री प्रभू बाबांची जी दुटी आहे ती घेऊन या. आणि ती दुटी आणली. भटोबासांनी काय केलं की त्या ठिकाणी ती दुटी धरली, आपला कुठलाही अवयव दिसणार नाही अशा कुशलतेनं ती दुटी स्वामींना दृष्टपूत केली. आणि म्हणतात जी जी श्री प्रभू गोसावी यांची प्रसाद दुटी स्वीकरी जो जी. एका ठिकाणी संदर्भ येतो, हेतुस्थळकारही त्या संदर्भाचं पुष्टी करतात की गोसावी तेथ अवतारू स्वीकरिला, त्या वस्त्राचा गर्भी अवतारू स्वीकरिला असाही संदर्भ आहे की वस्त्र हे गर्भस्थानी आणि त्या ठिकाणी अवतार स्वीकारला. अर्थात अवतार स्वीकारला म्हणजे प्रवृत्त्यांतर झालेला आहे. आधीची जी प्रवृत्ती होती ती प्रवृत्त्यांतर होऊन त्या ठिकाणी अवतार स्वीकारला. किंवा भाष्यकार असं सांगतात की नवीनच जणू अवतार झाला. म्हणजे प्रवृत्त्यांतर होत असताना ईश्वराच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बदल होतो आहे. हा एवढा फक्त संदर्भ लक्षात घ्यायचा आहे. अर्थात स्वरूपात बदल होतोय किंवा काही ते स्वरूप गेलं दुसरं स्वरूप आलं असा अर्थ अभिप्रेत नाही. प्रवृत्त्यांतर झालेला आहे. इथे ज्ञानशक्तीचा स्वीकार श्री प्रभू बाबांनी केला, प्रवृत्त्यांतर झालं. आतापर्यंत उद्धरण व्यसन नव्हतं किंवा आतापर्यंत उद्धरावयाची प्रवृत्ती नव्हती, आतापर्यंत ज्ञानशक्तीचा स्वीकार नव्हता. ते प्रवृत्त्यांतर होऊन ज्ञानशक्तीचा स्वीकार झाला आणि काय झालं, अवतार स्वीकरिला. अशा पद्धतीनं श्री प्रभू बाबांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. आणि मग श्री प्रभू बाबांचा अवसर झाल्यानंतर शेजारी शुक्लभट्ट आणि दुंडीराऊळ बसलेले होते. तया ते खराठे निहाणी तले तयासी मार्ग प्रगटले. त्या शुक्लभट्टाला खराटा हाणला आणि त्यांना विद्या मार्ग त्या ठिकाणी प्रगटला. एकविवासना मार्ग म्हणजे बहिर्याग प्रगटला. किंवा दुंडी रावळा ते सुपे हाणी तले तयासी सकळ मंत्र जात विदित सिद्धी प्रगटली या. आणि त्या दुंडी रावळा मंत्र जाती विदित
मंत्र जातीचं जे ज्ञान आहे की त्याचं उच्चारण कसं करावं, त्या पद्धतीचं जे परिज्ञान आहे ते त्या ठिकाणी त्यांना प्रगट झालं. एकी वासना मार्ग प्रगटिले, एकी वासना दुंडी रावळा खराटे हाणितले, तयासी मार्ग विदित झाले. एकी वासना मार्ग प्रगटले, एकी वासना दुंडी रावळा ते खराटे हाणितले, तया तो मंत्र जात सिद्धी प्रगटलिया. एकी वासना शुक्ल भटा ते अनदुंडी रावळा ते अवलोकोनी विद्या संक्रमिली. अनेक प्रकार या संदर्भामध्ये या ठिकाणी दिलेले आहेत, दाखवलेले आहेत की श्री प्रभू बाबांच्या सोबतच असलेले हे दोनही गुरुभाऊ, या दोघांना सुद्धा काय झालेलं आहे तर त्या ठिकाणी विद्येचं संक्रमण झालेलं आहे. अशा पद्धतीचे अनेक नवीन संदर्भ आम्ही जी पोथी पिढीपाठ म्हणून उपयोगात आणली त्याच्यात तर आणखीन नवीन संदर्भ पाहायला मिळतात की जे 52 पुरुषाचे विद्यादान आहेत त्यामध्ये आणखीन एक 2 संदर्भ नवीन त्याच्यामध्ये आहेत. तर या ठिकाणी हा संदर्भ आपण पूर्ण करूयात. श्री प्रभू बाबांना त्या ठिकाणी ज्ञानशक्तीचा स्वीकार झाल्यानंतर काही दिवसपर्यंत तिथे अवस्थान झालं आणि मग तिथून श्री प्रभू बाबा पुन्हा रिद्धिपूरला येथे झाले. अर्थात या ठिकाणी महत्वाचा संदर्भ हा आहे की श्री प्रभू गोसावी यांनी श्री द्वारावतीकारापासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. आम्ही बऱ्याचशा लीळा आठवतो चक्रपाणी चरित्रात, परंतु ह्या लीळा आठवणं अतिशय महत्वपूर्ण आहे हे मी या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी सांगतोय. कारण एका अवताराने दुसऱ्या अवतारापासून ज्ञानशक्तीचा स्वीकार करणे ही स्वरूपीची क्रीडा आहे. इथे स्वरूप क्रीडा करते आहे, स्वरूपाचा विशेष मनोधर्म आहे आणि म्हणून आम्हाला स्मरण प्रक्रियेमध्ये सुद्धा या मार्गासी श्री दत्तात्रय प्रभू आदि कारण, काल आपण 2च अर्थ पाहिले, एक ज्ञानशक्तीच्या परंपरेशी, दुसरा अर्थ स्वरूपासी आधी आणि तिसरा अर्थ आहे स्मरण परंपरा उपयोग. या अर्थाने सुद्धा श्री दत्तात्रय प्रभू आदि कारण आहे. मला वाटतंय त्या प्रसाद सेवेमध्ये एक संदर्भ येऊन जातो की आम्ही आठवत असताना 4 ठाय आठवले पाहिजे. जसं आमच्या गोसावी यांनी अवतार परंपरा सांगत असताना किंवा भटोबासांना स्मरण परंपरा निरूपत असताना काय केलं, आधी श्रीकृष्ण चक्रवर्ती सांगितले, मग दत्तात्रय प्रभू सांगितले, श्री चक्रपाणी राऊळ सांगितले, श्री प्रभू बाबा सांगितले. किती आधीचे किती दाखवले, 4 अवतार दाखवले. तसं आमच्या गुरुजींचं त्यांच्या आधीचे गुरु, त्यांच्या आधीचे गुरु, त्यांच्या आधीचे गुरु असे 4 ठिकाण आठवले पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचा अन्वय हा आम्हाला आठवणीय आहे, स्मरण उपयोग परंपरा आहे आणि म्हणून यामध्ये आम्हाला हाही संदर्भ महत्वपूर्ण आहे. म्हणून चक्रपाणी चरित्रातील हा जो काही संदर्भ आहे हा संदर्भही लक्षात घेण्यासारखा आहे. जे आम्ही पिढी पाठाचे आम्ही जो काही आम्ही संदर्भ घेतलेले आहेत की त्यामध्ये म्हणजे एक संदर्भ असा येऊन जातो, सर्वज्ञ म्हणितले उदयाची श्री चांगदेव राऊळ नगरामध्ये विजय करताती, तव अनंत पाठक तयाचा पुत्र महाद पाठक, हे दोघे गोमतीयेसी जात होते. कुणी एक अनंत पाठक नावाचे ब्राह्मण, त्यांचा पुत्र महाद पाठक हे गोमतीकडे चाललेले होते. तव श्री चांगदेव राऊळासी भेटी झाली. श्री चांगदेव राऊळ गोसावी यांची त्यांची रस्त्यातच भेट झाली आणि मग काय झालं, ते गोसाव्यासी दंडवत केले. श्री चांगदेव राऊळी तया दोही ते खराटेने हाणितले. त्या पिता पुत्रांना अनंत देवांना आणि महाद पाठकांना सुद्धा काय केलं, खराट्याने हाणतलं आणि काय झालं, तयासी विद्या झालिया. ते अनंत मुनी, तयाचे पुत्र महाद मुनी हे दोघे. मग पुढं खैरी काढियले ते ज्ञानांकुश, यांना सुद्धा श्री चक्रपाणी राऊळांपासून विद्या झाल्याचा संदर्भ या पाठाने स्वीकार केलेला आहे. ज्ञानांकुश ही आख्यायिका जी येते, या ज्ञानांकुशाच्या ठिकाणी जी सत्वस्थता होती, जी स्थिरता होती, ही सुद्धा श्री चांगदेव राऊळांपासून आलेली आहे. हे ज्ञानांकुश यांच्या ठिकाणी काय व्हायचं की दंडवत करायला अनेक यायचे, नगरामधले माणसं यायच्या, बाया यायच्या आणि ते इतके धर्मवान होते
की त्यांच्या ठिकाणी आजही आपल्याला पाहायला मिळतं. आता पहा ना, हे इकडचा तो वर्ग पार इथपर्यंत भरून गेले, सगळी चटई बसायला जागा नाही, त्या माय मावल्या तिकडं पायरीवर जाऊन बसल्या. इकडचं मात्र हे आज खालीच आहे. हे आता माय मावल्या कस काय आले एवढ्या जास्त, हे इकडचे काऊन नाही आले, आहे की नाही? म्हणजे या अविद्यात्मक असल्यामुळे हा दोष जसा आहे तसा गुण सुद्धा आहे. त्या ममतात्मक आहेत. धर्मरूप क्रियेविषयीची सुद्धा आवडी त्यांना अधिक आहे. आणि तसंच झालं, त्या ज्ञानांकुशाच्या ठिकाणी स्त्रिया वेधू लागल्या आणि त्यांचं चिंतन त्या करू लागल्या, त्यांचं स्मरण करू लागल्या. आणि झालं असं की त्यांना पुत्र तसेच होऊ लागले, आहे की नाही? आपल्याला माहिती आहे की ते जसं चिंतन केलं तसं ते फळ मिळते. आणि झालं, लोकांमध्ये कुवारता पसरली. म्हटले अरे, यांच्यासारखे चेहरे दिसतात. म्हटले काही तैसे नि तैसे वर्तत असे. झालं. आणि मग म्हटले अरे, यांनी म्हटले की आपल्याला सगळ्यांना काय केलं, धोका दिलेला आहे. हे महात्मे वगैरे कोणी नाही. म्हटले यांना काय करू आपण, खैरी काढण्याची शिक्षा देऊ. खैरी म्हणजे त्याच्यात 2-3 प्रकार बोलल्या जातात. खैरी म्हणजे खैर नावाचं लाकूड, आणि ते जिथं लावलंय त्या घाण्याला झुंपायचं. किंवा खैरी काढायचं म्हणजे काय करायचं, खैर नावाचे झाडाचे काटे असतात म्हणे, त्या काट्याच्या त्याच्यावर काय करायचं, त्याला झोपवायचं आणि त्या याला रेड्याला उधळून लावायचं. मग ते चिंध्या चिंध्या होऊन त्यांचा देहघात होईल, अशा पद्धतीची शिक्षा. आणि जेव्हा ते हे केलं, ते बैलच चालायला तयार नाही पुढे. शेवटी गावातल्या लोकांना वाटलं अरे, काहीतरी आपल्याकडून चूक झाली. ते त्यांना क्षमा मागायला आले. अहो म्हटले, क्षमा करा, आमच्याकडून चूक झाली. ते ज्ञानांकुश त्यांना म्हणायला लागले, उलट तुम्हीच मला क्षमा करा. लोकांना आश्चर्य वाटलं, अरे, आम्ही यांना चुकीचं समजलो म्हणून आम्ही यांची क्षमा मागतोय, हे आपली क्षमा का मागतात आहे? त्यांनी विचारलं, तुम्ही का क्षमा मागता? त्यांनी सांगितलं, अहो आपुला स्वधर्म पिढोनी माझे चिंते प्रवर्तले ती. अरे म्हटले, तुम्ही तुमचा काम धंदा व्यवहार व्यापार सगळं बाजूला टाकून तुम्ही माझ्या इथे मला शिक्षा द्यायला आले. अहो, चांगलं झालं असतं शिक्षा दिली. मी काही नाही केलं तर काय झालं? कमीत कमी तुम्ही शिक्षा दिल्यानंतर माझे अनंत जन्मीचे पाप आहेत, त्यापैकी एखादं पाप तर नसेल. अहो म्हटले, उलट तुम्ही स्वधर्म पीडा मव चिंतयम मत्पाप शुद्धर्थ मीह प्रवृत्त. आपुला स्वधर्म पिढोनी तुम्ही माझ्या चिंतेकरता इथपर्यंत आलात. उपराटे म्हटले, तुम्हीच मला क्षमा करा की मी तुमचा काय केला, व्यवहार व्यापार ठाकवला. इतक्या पद्धतीची स्वस्थता की खैरी काढिला महात्मा विकरेना, असा जो ज्ञानांकुश आहे, याला एका पाठाने 52 पुरुषामध्ये स्थान दिलेलं आहे. आणि म्हणून 52 पुरुषात हा खैरी काढिला महात्मा तो सुद्धा याच्यामध्ये दाखवतात. येळापुरी आले ते भ्रमर मुनी. येळापूरला जे एक आलेले होते, आपल्याला माहिती आहे, मोदक प्रोता नयनी, तोच संदर्भ आहे ना येळापूरचा. नाही, येळापूरला आले तो वेगळा आहे, तो वेगळा आहे, हा वेगळा. येळापूरला आले, स्वामीने त्यांना आपल्या बरोबर बसण्यासाठी घातलं, मग ते बाजारात 2 सिमुऱ्या, तो प्रसंग आहे. तर त्यांचं नाव सुद्धा या पाठाने स्पष्ट केलंय की त्यांचं नाव भ्रमरमुनी असं नाव होतं. आणि त्या भ्रमरमुनींना श्री चांगदेवराव गोसावी यापासून विद्या झालेली होती. तैसेची अवघे आंध्रदेशी नाथपंथीचे उधळीनाथ, म्हणजे तैसेची अवघे आंध्रदेशी नाथपंथीचे, हे सुद्धा त्याच्यात एक आले. उधळीनाथ आपल्याला माहितच आहे, कुठले, काटोलचे. यांना सुद्धा श्री चांगदेवराव गोसावी यापासून विद्या झालेली होती. अवडळ भट्ट, आता हे कोण आहेत काही संदर्भ नाही. आता स्वामींपासून तर काही विद्या झाली याचं तर काही म्हणता येत नाही. त्यानंतर संत ऋषी नित्यस्वरूप अपार देव राऊळ परशुराम राघव देव, तयाचे पुत्र सिद्धनाथ देव सहाव देव. त्यानंतर आणखी काही नाव येतात त्याच्यामध्ये, तयाचे पुत्र राजदेव, कामाक्षा, बहुडी, हे दोन्ही नाव मग अशी आमची चर्चा झाली. ते कामाक्षा आणि बहुडी यांना सुद्धा काय झालेली होती, विद्या झालेली होती. राजा उसे, वैजोबा, म्हाळोबा, बाळोबा, तानबा, तंकोबा, नरसोबा, नारोबा, गणपतमडी आले ते, हे तो संदर्भ. म्हणजे गणपत मडाला आले तो एक संदर्भ. आणि बिडी आले ते, इथं तो मोदक प्रोता नयनी, मला वाटते हा संदर्भ आहे तो, की ते आले आणि स्वामींनी सांगितलं, बाई यांच्याकरता लाडू आणा.
आता त्यांनी पहिले एक दोन लाडू आणले ते त्यांनी खाऊन टाकले. आता ते पुन्हा तसेच त्यांनी हात धुवायला काही तयारच नाही. पाहुणे जरा खमकेच होते ते. आणि मग स्वामींनी सांगितलं बाई आणा. पुन्हा आणले त्यांनी, पुन्हा खाऊन टाकले. स्वामींनी पुन्हा पाहिलं महादाईसाकडं, बाई आणा. आता महादाईसांनी म्हटलं हे लाडू स्वामींकरता केले, हे लाडू सगळे यांनीच खाल्लं तर देवाला काय द्यायचे. शेवटी महादाईसाने एक आयडिया केली. त्या पोत्यात लाडू जे होते ते लाडू काढून ठेवले. एक लाडू त्याच्यात आणि काही चुरा लाडूचा, ते सगळं पोतच्या पोत बाहेर आणलं. आणि पोतच्या पोत बाहेर आणलं, काय केलं तिथं त्यांच्या ताटात रिचवलं. आता मग समजलं काय झालं. वाढायचं भांड वेगळं, कुकरच आणलं वाढायला. मग आता समजून जावं की भाऊ कुकर मधला भात संपलेला आहे. तसं झालं, या ठिकाणी पोतच आणलं. आणि मग शेवटी त्यांनी हात धुतला. महादाईचा नंतर विचारते, जेजी मी हा अविधी केला, मला काय दोष लागला का. स्वामी सांगतात तसं नाही, दोष लागला नाही. तुमचा जो हेतू होता तोही ईश्वराच साठी होता. ईश्वरीची आज्ञा ते ईश्वराच कारणे भंगिली, तसं हे ईश्वरासाठी तुम्ही हा प्रसंग केला. हे जे काही होते त्यांना जे जेव वाढलं, हे सुद्धा श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे अनुग्रहित होते, शिष्य होते. अशा पद्धतीनं काय अनेक प्रकारचे संदर्भ येतात. तशाच पद्धतीचं एक संदर्भ येतो की एक उदिसी एक ब्राह्मण गोसावियाच्या दर्शना आला. गोसावियाचे दर्शन घेतले, म्हणजे श्री चांगदेवरावांच्या दर्शनाला एक ब्राह्मण आला. श्री चांगदेवरावांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि गोसावी म्हणितले, म्हणजे स्वामी त्यांना म्हणतात श्री चांगदेवरावळी, आता तुम्ही बद्रिकाश्रमासी जा. म्हटले तुम्ही आता काय करा, बद्रिकाश्रमला जा. मग 12 वर्ष हे तुम्हा दर्शन देईल, दर्शन देईल. मग त्यांनी दंडवत केला आणि ते निघाले. त्याच वेळेस तिथे असा एक प्रसंग झाला की दुसरा एक द्राविड देशीचा एक ब्राह्मणू द्वारावती आला होता. तो उत्तर दिशे मानस सरोवरा जावया निघाला. तो गुंफेसी आला. तो सुद्धा दर्शनासाठी पाताळ गुंफेमध्ये आला. तव तयासी भेटी झाली, त्यांची आणि त्या यांची भेटी झाली. त्यांनी पुसलं, म्हटले महंत हो, कोणा ठाया जाता, तुम्ही कुठे चाललेले आहात. तेही म्हणितले आम्ही ऋषीश्वरा पासी जातो. आम्ही म्हटले मानसरोवराकडे तिकडे चाललेलो आहे. त्याला पाठवलं, यांना मात्र काही पाठवायचं नव्हतं. आणि मग त्या ब्राह्मणा ते श्री चांगदेव रावळी खराटेने हाणितले. त्या ब्राह्मणाला सुद्धा खराटेने हाणलं आणि तयासीही पाटा फुटला आणि वेदध्वनी झाल्या. मग तैसाची परतोनी तो आपल्या द्राविड देशा गेला. त्याही नाव रामदेव, त्याचं नाव रामदेव होतं, द्राविड देशीचा ब्राह्मण. आणि त्याला सुद्धा श्री चांगदेव राऊळ गोसावी यापासून विद्या झाली. ते दोघे श्री चरणा लागोनी बद्रिकाश्रमासी गेले. हे लीळा बिडी विद्यावंताची भेटी उपरी बाईसा प्रती सांगितली. आम्ही जो पिढीपाठ म्हणून स्वीकार केलेला आहे, त्या पिढीपाठात काही मोजक्या लीळा, पण अशा काही अपूर्व लीळांचे संदर्भ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच काय तर श्री चांगदेव राऊळ गोसावी यापासून अनंत जीवांना काय झालं, अशा प्रकारचं दातृत्व झालं. आणि चांदोवा विजवणे या बाकी लीळा तुम्हाला त्या ठिकाणी श्री चांगदेवराव आसनावर बसलेले होते आणि श्री चांगदेवरावांनी अशी टाळी वाजवली, हात कुस्करले, हात काळे झाले. समोर बसलेलं महाजन विचारतात, जे असं कसं काय झालं, तुमचे हात अचानक काळे कसं काय झाले. श्री चक्रपाणी राऊळ सांगतात की म्हटले त्या सारंगधराचे भोपे ते सारंगधराला आरती करीत होते आणि आरती करत असताना चांदव्याला आग लागली. चांदोवा म्हणजे छत होता, कपड्याचा छत. पूर्वीच्या काळी तुम्ही पाहिलंय की माहिती नाही, पण माझ्या लहानपणी मी पाहिलंय, पत्र असायचे किंवा कुडाचं हे असायचं, तर त्या कुडाची माती किंवा त्या कुडावरून काही हे पडू नये, कचरा काढी म्हणून वर असा चांदोवा लावला जायचा. त्याला झालर असायची, जशी मंडपाला झालर असते की नाही तशी झालर असायची, तो चांदोवा असायचा. मग तो आरती करत असताना त्या चांदव्याला आग लागली. आता कशी आग लागली, आरती आपण ओवाळतो तशी नव्हतं ओवाळत, तो आरती पार अशी ते वर नेतात. रिद्धपूरला पाहिलं की नाही तुम्ही, कधी आरती ओवाळतात पहा रिद्धपूरला किंवा त्या माहूरला तुम्ही गेले असतील तर तिथली आरती ओवाळायची पद्धत पहा. ते अशी वर नेतात आणि ते वरच नेऊन अशी ठेवतात वरच, आणि तिथंच असं असं वरच्या वर असं हलवतात. ते करता करता काय झालं, वर चांदव्याला आग लागली आणि ती
श्री चक्रपाणी राऊळांनी काय केली, या ठिकाणून असे हात वाजवले, टाळी वाजवली, म्हणजे ते काय केलं, असा तो चांदवा हाताने झटकला आणि श्रीकर काळे झाले. महाजनांना आश्चर्य वाटलं, आमच्या समोर बसले आणि त्या सारंगधराचा तो पुजारी, तो चांदवा, त्याचा इथं काय संबंध. त्यांना खोटं वाटलं, श्री चांगदेव राऊळ काहीतरी आपलं गप्पा मारून राहिलेले आहेत. आणि मग त्यांनी तोच महिना, तोच दिवस, तीच तिथी, तीच वेळ ती लिहून एका माणसाला पाठवलं, जा रे बुवा म्हणे, खरं आहे का जरा पाहून ये. आणि मग जेव्हा तो तिथे गेला तेव्हा त्यांनी सांगितलं की हो, म्हटले त्या दिवशी श्री चांगदेव राऊळ इथं होते, त्यांनीच तो चांदोबा विझवला. आणि महाजनांना आश्चर्य वाटलं की तिथे पण आहेत, इथे पण आहेत. अशा अनेक घटना या ठिकाणी पाहायला मिळतात. तसंच या कावरळीची कामाक्षा, ती म्हटले काय आहे, ती आळसपूरला वडे तळत होती, तळण काढत होती. आणि तळण काढत असताना तिची आंघोळी काय झाली, पोळली. आणि त्यावेळेस श्री चक्रपाणी राऊळांनी निरूपण चालू असताना काय केलं, तोंडात बोट घातलं. त्यांना वाटलं हा काय प्रकार, हे प्रवचन चालू तोंडात बोट काय घालून राहिले. त्यांनी सांगितलं तसं नाही, म्हटले ती कामाक्षा सुगरणी ती वडे पुढे तळत असताना तिची आंघोळी काय झाली, जळाली, ते येथून निवली. अशा प्रकारच्या अनेक घटना संदर्भांना या ठिकाणी श्री चक्रपाणी महाराजांच्या आपल्याला पाहायला मिळतं. आता उत्तरार्ध करत असताना शेवटी कामाक्षा निमित्ते पुरत्याग ही लीळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की श्री चक्रपाणी बाबांच्या संपूर्ण अवतार कार्याच्या शेवटी ही लीळा या ठिकाणी दिसते की काऊरळीची कामाक्षा, तिचा प्रसव आलेला होता की अशा ईश्वर अवताराच्या ठिकाणी पुरत्यागाला निमित्त होण्याचा प्रसव आलेला होता. ती एक वेळ आली, त्या पाताळ गुंफेमध्ये ती येऊन उपस्थित झाली. ही मोठी योगिनी होती, हठयोगाची तिला दीक्षा होती आणि हठयोग मध्ये तिनं अनेक सामर्थ्यवान पुरुषांना पराजित केलेलं होतं. आणि ती कामाक्षा श्री चांगदेव राऊळांची प्रसिद्धी तिने ऐकली आणि ती त्या पाताळ गुंफेमध्ये येऊन पोहोचली. श्री चक्रपाणी राऊळांचं पाताळ गुंफेमध्ये अवस्थान होतं आणि श्री चक्रपाणी राऊळांना लक्षात आलं, त्यांनी तिथेच सांगितलं की तू इथेच थांब. ती म्हणते की मी सिद्धी सामर्थ्यवान आहे आणि मी आपल्या दर्शनाच्या इच्छेनं रतीची या चाडा आलेली आहे आणि आपण मला रती द्यावी. श्री चक्रपाणी राऊळ सांगतात की आम्हाला श्री दत्तात्रय प्रभू महाराजांची आज्ञा आहे आणि वैयक्तिक आम्हाला ब्रह्मचर्याची प्रवृत्ती आहे, आम्ही या प्रक्रियेमध्ये सहभागी होणार नाही. आणि तुम्हाला सुद्धा श्री दत्तात्रय प्रभू बाबांची शपथ आहे. ती 7 अहोरात्री त्या पाताळ गुंफेमध्ये तशीच उभी राहिली. शेवटी तिचा तो हट्ट पाहून, परंतु ब्रह्मचर्याची प्रवृत्ती न सोडता श्री चक्रपाणी राऊळांनी काय केला, पुरत्याग केला. आणि त्या ठिकाणी श्रीमूर्ती जवळ ती जेव्हा कामाक्षा येते तेव्हा पाहते आणि म्हणते, हाय रे पुरुष खेळीनले. म्हणजे आतापर्यंत अनेक सामर्थ्यवान पुरुषांना पाहिलं, परंतु आपलं ब्रह्मचर्य राखण्याकरता एखाद्या पुरुषाने देह त्याग करावा, अशा पद्धतीचं पुरुषे आणि का पुरुषा ते जिंको ये तैसे ये आसी जिंको नये. म्हटले की आपण हठयोगाची दीक्षा आहे, आपण 7 अहोरात्र उभं राहिलो, परंतु यांनी त्या पुढचं पाऊल उचललं की काय केलं, स्वतःच्या पुराचा त्याग केला. आणि तिथून पुरत्याग होऊन नेमकंच इकडं काय झालेलं होतं, हरिपाळाचं देह गेलेलं होतं, ते पूर श्री चक्रपाणी राऊळांनी उठवलं. वांदेशकर पाठानुसार अजून एक संदर्भ असा येतो की श्री चक्रपाणी राऊळ पुराचा त्याग करून बद्रिकाश्रमाकडे गेले आणि तिथे प्रशांत अवतार जे क्रीडत होते, त्या प्रशांत अवताराने त्या ठिकाणी हरिपाळाचं पूर उठवलं आणि ते अद्यापि श्री चांगदेव राऊळ तिकडे बद्रिकाश्रमी क्रीडा करतायत आणि इकडे प्रशांत अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या रूपाने आजही उत्तरापंथी क्रीडा करतायत. अशा दोन्ही अवताराचा वेगवेगळा संदर्भही दाखवला जातो. ओघाओघाने हाही संदर्भ तुमच्या गाठीला असावा म्हणून सांगितला, परंतु परंपरेमध्ये म्हणजे मार्गाची जी परंपरा आहे किंवा आज ज्या परंपरेचे आम्ही अभ्यासक आहोत, त्या परंपरेनुसार की इथपर्यंत की श्री चांगदेव राऊळ गोसावी यांनी नुसतं पुरच नाही उठवलं, तर आपुले दळवाडे घेऊन आले. इतकंच नाही तर ज्या ओळखण्या होत्या त्या ओळखण्या सुद्धा आपल्या सोबत आणल्या. श्री चक्रपाणी राऊळांनी पुराचा त्याग केला.
वास्तविक पुरत्याग करायचाच नव्हता. हा एक बलवत्तर प्रसंग उपस्थित झाला. स्वामींचं स्टेटमेंट आहे यावर की बाई ते पूर पुन्हा स्वीकारावे अशी प्रवृत्ती होती. परी भोपा लवला हो केला वेगू केला, म्हणजे तेच पूर पुन्हा धारण करावं आणि आवराचंच दानदातृत्व करावं अशा पद्धतीची प्रवृत्ती कायम होती. आणि याचे संकेत आपल्याला लीळाचरित्रामध्ये मिळतात की श्री म्हणजे हरिपाळाचं पूर उठून आमच्या स्वामींनी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा महाराष्ट्रात आल्यानंतर एकांक कालखंडात कितीतरी काळ वास्तव्य झालं. ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यानंतर सुद्धा 12 वर्ष मौन अवस्थेत एखाद्या जीवोद्धरण व्यसनीयानं राहणं हे मुळात न उलगडण्यासारखं कोड आहे. एखादा जीवोद्धरण व्यसनिया तो सुद्धा चालता बोलता आणि तो 12 वर्षाचा मौनाचा कालखंड स्वीकार करतो. हा विचारच मुळात अतर्क विचार आहे. परंतु याचं उत्तर आम्हाला याच्यामध्ये दिसतं, कारण तेच पूर स्वीकारावं आणि अवराचं दानदातृत्व करावं असा प्रवृत्तीचा मनोधर्म होता. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच प्रवृत्तीने पुढे काही कालखंड खेळा झाली आणि मग त्या ठिकाणी काय केलेलं आहे की पुन्हा मग तशा अधिकाराचे जे उपस्थित झाले त्यानुसार पुढे खेळा वर्तली असंही आपल्याला म्हणायला या ठिकाणी हरकत नाही. आपल्याला याचं उत्तर तिथे पाहायला मिळतं आणि म्हणून श्री चक्रपाणी चरित्र अत्यंत महत्वपूर्ण आहे. अनेक सिद्धांत रूप गर्भ काही ज्या गोष्टी आहेत त्याची उत्तर आम्हाला श्री चक्रपाणी चरित्रात पाहायला मिळतात. काल आणि आज 2 दिवसामध्ये 4 सत्रामध्ये आपण श्री चक्रपाणी चरित्राचा अभ्यास केलेला आहे. या माध्यमातून आजचं आपलं हे शेवटचं सत्र आहे आणि समारोपीय सत्रासाठी पूजनीय श्री बाबाजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पूजनीय श्री म्हणजे आश्रमाचे संचालक पूजनीय श्री बाबाजी, प्रमुख अतिथीगण या ठिकाणी आलेले आहेत आणि वेळही आपल्याला या ठिकाणी संपतो आहे. एक 5 मिनिटाचा वेळ जिज्ञासेसाठी घेऊयात आणि मग आपण या ठिकाणी थांबूयात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. म्हणजे जिज्ञासा नाही म्हणजे मी यशस्वी झालो हा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एक तर तुम्हाला सगळं काही समजलं आणि त्याची नाण्याची दुसरी एक बाजू आहे. जिज्ञासा कधी पडते काही समजलं नाही तर, म्हणजे मी सांगण्यामध्ये इतका यशस्वी ठरलो की तुम्हाला सगळं काही समजलं असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही. त्याच्यामुळं जिज्ञासा आता काही कोणाची नाही असं या ठिकाणी गृहीत धरून आजच्या या सत्राला या ठिकाणी विराम देऊयात. झालेली सेवा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या चरणी समर्पित करतो. त्यानंतर या ठिकाणी परमार्ग अध्ययन मंदिर संस्था या संस्थेचे म्हणजे पूजनीय प्रसन्नमुनी दादाजी असतील किंवा आपले आता तोंडात कधी नाव येतं तर कधी येतच नाही आपले पूर्वाश्रमीचे किशोर भाऊ आणि आताचे केशिराज दादा, त्याचप्रमाणे पूजनीय श्री आबा दादाजी कपाटे या सर्व मंडळीचा माझ्यावर स्नेह आहे. ही सर्व मंडळी मार्गदर्शकाच्या रूपाने माझ्या प्रत आहेत. या सर्वांच्या समोर हा सगळा या ठिकाणी खेळ मांडण्यात आला आणि त्याला मी कितपत न्याय दिला हे यांनीच आता ठरवावं. अशा प्रकारची ही सेवा या ठिकाणी झालेली आहे. काही अधिकृती झाली असेल, काही बोलताना उणपुरं झालं असेल तर आपण मला क्षमा करावी अशा पद्धतीची एक भावना व्यक्त करतो आणि आजच्या सत्राला या ठिकाणी विराम देतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चक्रधरा श्री चक्रधरा जय जय स्वामी श्री चक्रधरा. चक्रधरा श्री चक्रधरा जय जय स्वामी श्री चक्रधरा. चक्रधरा जय जय स्वामी श्री चक्रधरा.
चक्रधरा श्री चक्रधरा, जय जय स्वामी श्री चक्रधरा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंडवत।